पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्ति भगवान् हरा सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचेत्कला मनोजवं ऋततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आदो देवकी देवगर्भजननं तु गोपीगृहे वरदनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्वारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कौन्तेयसत्पालनम् एतद् भागवत पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतम्। हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम नारायण हरि ओम हरि वाणी भजन कर सुंदर नंद मुकुंद हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रस्तुत आजचा हा कथेचा दुसरा दिवस आहे। काल आपण भक्तीचं महात्म्य बघितलं। भक्तीच्या महात्म्यामध्ये भक्तीचे दोन्ही मुलं ज्ञान आणि वैराग्य दोघांचाही उद्धार ज्या भागवत कथेच्या श्रवणाने झाला, अशी ही भागवत कथा मानवी जीवनाला पवित्र करणारी, शुद्ध करणारी, अगदी मानवापासून तर भूत पिशाच योनीमध्ये असणाऱ्या जीवात्म्याचा उद्धार करणारी ही कथा खऱ्या अर्थाने आपणाला श्रवणासाठी मिळत आहे। श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे। श्रवण भक्ती ही सर्वात महत्वाची सांगितलेली आहे की जेणेकरून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम। प्रत्येक इंद्रियाला काम दिलेलं आहे। डोळ्याने चांगलं पाहावं, कानाने चांगलं ऐकावं, पायानं चांगल्या ठिकाणी यावं, सप्ताहामध्ये यावं, कथेसाठी यावं। प्रत्येक इंद्रियाला चांगलं काम दिलेलं आहे, परंतु त्या इंद्रियाने आपण ते काम जे करायचं ते करत नाही, जे करायचं नाही ते केल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून काल आपण भागवताचं महात्म्य पाहिलं, त्यातला काही विषय आपला बाकी राहिलेला होता, कारण वेळेचं बंधन असल्यामुळं आपल्याला तो विषय पूर्ण करता आला नाही। तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय आणि या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला पुत्र संतती नसल्यामुळे दुःख होते आणि या दुःखाने पीडित झालेला हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्या करणार। त्यावेळेला नारद महर्षींची भेट त्याला झाली। नारद महर्षीने सांगितलं की आत्महत्या करू नकोस, कोण्यातरी साधू संत महात्म्यांना शरण जा। एक साधू त्यांना भेटतोय आणि त्या साधूनं या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं की आत्महत्या करणं हे महाघोर पाप आहे। जो व्यक्ती आत्महत्या करतो त्याला प्रायचित्त नाही, आणि म्हणून आत्महत्या न करता, कारण तुझ्या 7 जन्मामध्ये तुला पुत्र संतती नाही हे नक्की सत्य। जरी 7 जन्मामध्ये पुत्र संतती होत नसेल, होणार नाही, हे जरी तितकं सत्य असेल, परंतु साधूच्या मुखातनं गेलेला शब्द हा कधीच, ज्या वेळेला माऊली ज्ञानोबाराय महावैष्णव तीर्थयात्रा करत करत नेवासा या ठिकाणी गेले, एका व्यक्तीचं प्रेत पडलेलं होतं आणि पळत पळत कोणीतरी संत आले म्हणून जे प्रेत पडलेलं त्याचं नाव होतं सच्चिदानंद। पळत पळत त्यांची पत्नी माऊली ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी येते। माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर माऊली ज्ञानोबाराय तिला आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भव। साधूच्या मुखातनं गेलेला शब्द कधी व्यर्थ जात नाही।
सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मिळाल्यानंतर तिनं माऊली ज्ञानोबरांना प्रश्न केला, माऊली तुम्हाला तर जगाची माऊली म्हणतात ना, तुम्ही मला जो सौभाग्यवती आशीर्वाद दिलाय, कारण काही वेळापूर्वी माझा पती मरण पावलेला आहे, त्याचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, हा आशीर्वाद मी या जन्मातला समजू की पुढल्या जन्मातला समजू? माऊली म्हणतात नाही, अरे ज्याचं नाव सच्चित आनंद आहे, सत म्हणजे सत्य, चित म्हणजे काल मी सांगितलंय आनंद, आणि त्याला मृत्यू कसा असेल? नाही, त्याला अजून खूप काही करायचंय. आणि माऊली ज्ञानोबाराय त्या बाईला सांगतात की जा तुझ्या पतीला बोलावून आण. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ त्यांना लिहायचा आहे. जाऊन पाहते तर खरं सच्चिदानंद बाबा उठून बसलेत. माऊली ज्ञानोबारांच्या दर्शनासाठी ही दोघही नवदापत्य त्या ठिकाणी येतात. माऊली सच्चिदानंद बाबांना सांगतायत पुढे बहुत करणे आहे, काय करायचंय? धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, धर्माचं कार्य आपल्याला करायचंय. आणि तो कालावधी होता, तो कालखंड होता. शके 12 से 12 तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी. श्री सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगत जावं खांबाला टेकून, आणि सच्चिदानंद बाबाने तो ग्रंथ लिहून घ्यावा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही कुठेही जा, देवी देवतांची मंदिरं भरपूर आहे, पण खांबाचं मंदिर कुठे आहे का हो? ते खांबाचं मंदिर असेल तर ते फक्त नेवासाला आहे. तो खांब एवढा पवित्र झाला कारण त्याला स्पर्श माऊली ज्ञानोबारासारख्या संतांचा झाला. जर त्या खांबाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी तिथं जातात, एवढी ताकद फक्त स्पर्शामध्ये आहे. स्पर्श, संतांचा स्पर्श त्या खांबाला झाला, म्हणून संत दर्शनी हा लाभ. साधूने सांगितलं, एक फळ या आत्मदेवाकडे दिलं आणि सांगितलं, आत्मदेव हे फळ तुम्ही घरी घेऊन जा आणि आपल्या पत्नीला खायला द्या. तुमच्या कुळाचा वारसदार जन्माला येईल, कुलदीपक जन्माला येईल, मुलगा जन्माला येईल, आणि तो मुलगा संपूर्ण कुळाचा उद्धार करणारा असेल. आत्मदेव ते फळ घेऊन आपल्या घरी येतोय, आपल्या पत्नीला धुंदुलीला ते फळ देतो आणि सांगतो, साधूनं दिलेला प्रसाद आहे, साधूनं दिलेला प्रसाद आहे, हा प्रसाद तू भक्षण कर. साधूने सांगितलंय की हे जर फळ तुझ्या पत्नीने खाल्लं तर संपूर्ण कुळाचा उद्धार करणारा मुलगा तुझ्या पोटी जन्माला येईल. पण धुंदुली याचा अर्थ अस्थिरता, जिची बुद्धी स्थिर नाही, जिची बुद्धी सात्विक नाही, आणि संसार हा दोघांच्या विचाराने चालतो. जर कदाचित दोघांचे विचार विभिन्न झाले तर ते संसार बिघडण्याची शक्यता जास्त असते. बहिणाबाई सारख्या महान संत फार गोड वर्णन करतात. अरे संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, अरे संसार संसार दोन्ही जीवांचा विचार, देतो दुःखाली होकार मग सुखाली नाकार, देतो दुःखाली होकार मग सुखाली नाकार.
वाचल्यावर आधी हाताली ताटाटे तवा मिळती भाकर आधी हाताली ताटाटे तवा मिळती भाकर तवा मिळती भाकर खूप गोड वर्णन केलेले बहिणाबाईने. अरे संसार संसार दोन्ही जीवांचा विचार देतो दुःखाले होकार मग सुखाले नाकार. सुखाला नाकार आणि दुःखाला होकार देणारा संसार आहे. एक जरा गरम लागतं आणि एक जरा नरम लागतं नाही का. सायकलच्या दोन्ही चाकाला हवा सारखी भरून चालत नाही. एकीला जरा कमी लागते आणि एकीला जरा जास्त लागते नाही का. देतो दुःखाले होकार मग सुखाले नाकार. धुंदुली म्हणतात ना की जिचे विचार शुद्ध नाहीये. शास्त्रामध्ये तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं असेल की पहिली देवता मातृदेवता समजा, पण कधी जी आई सात्विक असेल ती मातृदेवता आहे. सुभाषितकारांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. माता शत्रु पिता वैरी एन बालो न पाठिता न शोभते सभा मध्ये हंस मध्ये बको यथा. माता शत्रू ती आहे जी आपल्या संततीविषयी वाईट विचार करते. उदाहरणार्थ कैकई सारखी आई असेल तर ती त्या मुलाची शत्रू आहे. हिरण्यकश्यपू सारखा बाप जर असेल तर तो त्या मुलाचा शत्रू आहे. पिता वैरी माता शत्रू. शत्रू ही पण आहे वर काही वडील. आपल्या मुलांना चोरी करावी असा जर विचार करणारी आई असेल तर ती आई त्या मुलाची शत्रू होत. चोरी करणं तर बाजूलाच आहे, पण एवढ्या भाग्याने नशिबाने फळ मिळालंय. साधून दिलेला प्रसाद आहे, तो खाल्ल्यानंतर मी माझ्या कुळाला वारसदार देऊ शकते असाही विचार जी मनातही करू शकत नाही. बहिणीची भेट झाली, बहिणीला हकीकत सांगितली. धुंदुलीची बहीण म्हटल्यानंतर ती काय सात्विक स्वभावाची थोडी असणार आहे. बहिणीला सांगितलं माझ्या नवऱ्याने मला अमकं अमकं फळ आणून दिलं, सांगितलं हे खा आणि तुला मुलगा होईल. बहीण म्हटले अगं कशाला ऐकते नवऱ्याचं. 9 महिने 9 दिवस ज्या गर्भाला तू पोटामध्ये वागवणार आहेस, काय सांगू किती यातना असतात त्या. प्रसूत काळाच्या यातना त्या किती असतात. कशाला बसतेस हे सगळं काही करत. मग माझ्या उदरामध्ये माझ्या कुशीमध्ये बाळ वाढतंय ना, मग हा मुलगा मी तुला देऊन टाकील. काय फळ खाऊ नकोस म्हणे. मग या फळाचं काय करू. तुझ्या दाराशी गाई आहे ना, त्या गाईला ते फळ चारून दे. साधून दिलेला प्रसाद, साधून दिलेला प्रसाद. पण ही धुंदुली तो प्रसाद गाईला चारून देते. 9 महिने आपल्या पोटाला चिंध्या गुंडाळते आणि आपल्या पतीची समजूत घालते. सुदैवानं योगायोगाने बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि पटकन ही बहीण आपल्या बाळाला धुंदुलीच्या स्वाधीन करून टाकते आणि सांगते सांग तुझ्या नवऱ्याला साधून दिलेला प्रसाद आपल्याला मुलगा झाला. योगायोगाने ज्या दिवशी तो मुलगा घरात येतो त्या दिवशी गाय सुद्धा व्याली आणि त्या गाईला सुंदर अशी गोकर्ण, गाईचे कर्ण, परंतु धड संपूर्ण मनुष्याचं असं बाळ त्या ठिकाणी त्या गाईला झालं. धुंदुलीनं आपल्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं
आणि आत्मदेवाने गायीच्या पोटी जन्माला आलेल्या त्या मुलाचं नाव गोकर्ण असं ठेवलं. धुंदुकारी म्हणजे तम अंधकार. संस्कार हे आईनं चांगले केले पाहिजे. कारण आज आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहतो ही कथा कशासाठी असते? आमच्या जीवनातील व्यथा निवारण करण्यासाठी असते. आपण काय वागावं, आता आपण काय वागतोय आणि आपण काय वागलं पाहिजे याचा विचार करण्यासाठी कथा असते. बऱ्याचशा घरामध्ये धुंदुकारी आहेत, पण ते आपण त्याचा विचारही करत नाही. मुलगा शाळेतून कधी येतो, तो कोणत्या मित्रासोबत राहतो, त्याचं कॉलेज किती वाजेचं आहे, तो घरात किती वाजेला येतो, याची दखलही आपण घेत नाही. मग मोठा झाल्यानंतर कदाचित तो खूप वाईट वळणाला लागला आणि मग आपण पश्चाताप व्यक्त करतो. अब पछतावत क्या होता है, चिडिया चुक गई खेत. आणि मग आपण शेवटी महाराज लोकांना म्हणतो, महाराज काहीतरी उपाय सांगा, आमचा मुलगा सुधारला पाहिजे म्हणून. तूने जीवन गमा दिया, क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया रे,
कृष्ण भगवान की जय. जरा मोठ्याने म्हणा जा ना खालचे. घडून आणल्यासारखे बसू नका, जरा फ्रेश बसा. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारी वंशपुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. आईचं पुण्य असेल तर मुलगा सात्विक जन्माला येतो. 75% मुलाला घडवते ती आई. जिनी वाहिले हे 9 मास ओझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे. तिला मोदही वाहुनी माऊलीला, नमस्कार माझा जन्मदा माऊलीला. कधी कधी आईला वाटतं की माझ्या पोटी जन्माला येणारी संतान, माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा मातीच्या पोटी पुत्र भावा राजबिंडा, परंतु कपाळीचा धोंडा होऊनी टाके. कधी कधी वाटतं वैभव महाराजांकडे पाहिल्यानंतर आमच्या मुलाने असाच गोड तबला वाजवावा, असाच गोड मृदंग वाजवावा. वाटतं ना की आमच्या मुलाने असं सुंदर गोड गायन करावं. ते गाणारं होत नाही, ते पिणारं होतं. ते वाजवणारं होतं पण मृदंग वाजवणारं होत नाही, ते आई वडिलांना वाजवणारं होतं. याला कारण संस्कार आहे. धुंदुलीच्या बहिणीचा जो मुलगा आहे, हतम अंधकारामध्ये, वाईट संस्कारामध्ये, उदरामध्ये वाढलेला, आणि तो मुलगा धुंदुली आपल्या घरी घेऊन येते. आपल्या पतीला सांगते की आपल्याला मुलगा झाला, त्याचं नाव धुंदुकारी ठेवते. परंतु असं म्हणतात ना, 3 देश को लजावत है कपटी कायर और क्रूर, और 3 देश को सजावत है भक्त दाता और शूर. असा मुलगा की धुंदुकारी, अहंकारी, तम अहंकारी, संपूर्ण कुळाचा नाश करणारा, आई वडिलांना त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून समाजामध्ये घडणाऱ्या काही घटना आहेत. काही मुलं तर अशी आहे, वस्तुस्थिती आहे की काही मुलं आई वडिलांनी खूप प्रयत्न केला, चांगल्या संस्कारात जावे, चांगल्या ठिकाणी संस्थेत जावे, शिकावे, तिथूनही पळून गेलेत. बापाला हाणून मारून घराच्या बाहेर काढलं, आईलाही हाणून मारून घराच्या बाहेर काढणारी आजही धुंदुकारी सारखी मुलं आहेत. आज कुळाला वारसदार असूनही काही काही आई वडिलांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. कुठंतरी तीर्थाच्या ठिकाणी देवधर्म करून आपलं जीवन घालवावं लागतं. अशा परिस्थिती आज समाजामध्ये घडत आहेत. याला कारण एकमेव असेल तर ते संस्कार आहेत. संस्कार हे कुठल्याही बाजारात विकत मिळण्याची गोष्ट नाही. संस्कार हे तुम्ही देऊ शकता. जसं कवळी शेवरी असली तर ती वाकली तर लवकर वाकली जाते, पण ती जर जरड झाली, जाड झाली, वाकायला गेलं तर मोडून जाते पण वाकत नाही. तसे संस्कार हे बालवयामध्ये करावे. प्रथमे नार्जिता विद्या, बालवयातच ते दिले जातात. मानवी जीवन, विद्यार्थ्याचं जीवन हे कशासाठी असतं? अथांग परिश्रम करून आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी असतं. काक चेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. कावळ्यासारखी चेष्टा असावी, बगळ्यासारखं ध्यान असावं, कुत्र्यासारखी झोप असावी, श्वान निद्रा तथैवच अल्पाहार असावा. कारण आहार जर नियंत्रित असेल तर अभ्यास होतो. अल्पाहारी ग्रहत्यागे, नाही तर कुंभकर्णासारखं खाल्लं आणि कुंभकर्णासारखा 6 महिने झोपून राहतो. अल्पाहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. घराचा त्याग करून जो आपल्या जीवनाची इति कर्तव्यता जाणतो तोच मुलगा भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो. संस्कार सांगितलेले इथे
संस्कार देण्याचं काम आईनं करावं. आपली एक चूक आपल्याला आयुष्यभर फेडावी लागते. नकळत आपण कामात खूप व्यस्त आहेत, वेळ नाही आहे, पण कामामध्ये काम कोणी म्हणा. आज अशी वस्तुस्थिती आहे की लहान एखाद्या वर्षाचं लेकरू जर जेवत नसलं तर आई त्याच्या हातामध्ये मोबाईल देते, त्या मोबाईलवर गेम लावते. ते गेम खेळायला ते लेकरू मग्न होतं आणि मग स्वतःच्या हाताने त्याला खाऊ घालते, भाजी पोळी डाळ भात काय असेल ते. गेम खेळण्याच्या नादामध्ये ते विसरून जातं काय खातो किती खातो. ते खातच चावतच राहतं, कारण त्याचं लक्ष खाण्याकडे नसतं, त्याचं लक्ष सगळं मोबाईलकडे असतं. असं करता करता त्याला एवढी सवय त्या मोबाईलची होते. आणि दुर्दैवानं मला मोबाईल वाईट आहे असं सांगायचं नाही. मोबाईल हे साधन आहे, वापरणारे आपण आहोत. त्याचा वापर आपण चांगला करायचा का वाईट करायचा हे आपण ठरवायचं आहे. ते साधन आहे, दिशा देणार आहे. पूर्वीच्या काळी माता भगिनी तुम्ही बघा, त्या काळामध्ये फोनच्या व्यवस्था नव्हत्या. एखाद्या व्यक्तीला जर निरोप पाठवायचा असेल तर पत्र लिहिलं जायचं, पोस्टात टाकलं जायचं, पोस्टाच्या माध्यमातून ते पत्र त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं. एवढी दुर्व्यवस्था होती. पण त्याच्यानंतर किती सुधारणा झाल्या. टेलिफोन निघाले, वायरलेस निघाले, मोबाईल निघाले. आज तुम्ही बघा, भारतामध्ये कुठेही निरोप पाठवायचा असेल, मोबाईलवरनं एक कॉल केला की अमक्या अमक्या व्यक्तीपर्यंत तो निरोप काही मिनिटाच्या आत पोहोचवतो. एवढं साधन महत्वाचं आहे. पण ते त्याच्यासाठी दिलेलं आहे. बरं, कीर्तन ऐकण्यासाठी दिलंय, भजन ऐकण्यासाठी दिलंय. आम्ही मुंबईला एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. ज्यांच्या घरी जेवण होतं ती बाई स्वयंपाक करत होती. पण स्वयंपाक करताना तिनं मोबाईलवर हिंदी गाणी लावलेले होते. म्हटलं कशासाठी हो? म्हणे जरा टाइमपास म्हणून, करमत नाही म्हणून. स्वयंपाक करायचा असेल, गीतेमध्ये आहाराचं एक लक्षण सांगितलेलं आहे, आहारा सात्विक प्रियाहा. जेवण तयार करण्याचं काम कोण करतं? स्वयंपाक करायचं काम कोण करतं? महिला भगिनी करतात, बरोबर. मग तो स्वयंपाक करत असताना तुम्ही जर हिंदी गाणी लावून स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक कसा होईल? तसंच तयार होईल नाही. तो स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही हरिपाठ लावून जर केला तर ते आहारा सात्विक प्रिया, आहाराची लक्षणं सांगितलेली आहे. या धर्ममंडपामध्ये आता कथा झाल्यानंतर आपण जो प्रसाद घेणार आहे याला प्रसादच का म्हणतात? कारण त्या संस्कारामध्ये ते अन्न शिजलेलं आहे. सात्विक संस्कारामध्ये ते अन्न. इकडे कथा चालू आहे, भजन चालू आहे, नामोच्चारण चालू आहे, कन्हैयाच्या लीलांचं वर्णन चालू आहे, आणि मग तिकडे ते अन्नदान शिजलं जात आहे. तो प्रसाद आहे. आणि त्याला नुसता प्रसाद म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? महाप्रसाद. आपल्याही घरात प्रसाद तयार होईल, पण कधी? जेव्हा हरिपाठ ऐकू तेव्हा. म्हणून आजपासून स्वयंपाक करताना निश्चित लक्षात ठेवायचं. नाही वेळ मिळत तुम्हाला ना कामामुळे स्वयंपाक करताना तरी मोबाईलवर, घरात कोणाकडे सगळ्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलवर हरिपाठ लावायचा, आपल्या जवळ ठेवायचा आणि मग स्वयंपाक करायचा. काहीतरी हनुमान चालीसा लावायचा आणि मग स्वयंपाक करायचा, की जेणेकरून ते अन्न वाईट संस्कारात, वाईट विचारामध्ये तयार होणार नाही. आहारा सात्विक प्रियाहा. धुंदुकारी हा वाईट विचाराचा, वाईट प्रवृत्तीचा, वाईट संस्काराचा. आई वडिलांना त्रास देऊ लागला. त्या त्रासाला कंटाळून आई वडिलांनी दोघांनी आत्महत्या केली. दोघंही मरण पावले. आता मात्र हा धुंदुकारी एकटाच राहिला. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा मालक एकटाच झाला. सगळी प्रॉपर्टी हातात आल्यामुळं
वाईट विचाराची माणसं त्यांना कशी प्रॉपर्टी वापरायची, धन कसं खर्च करायचं तेही कळत नाही. आणि मग दारू पिऊ लागला, मांस खाऊ लागला, जुगार खेळू लागला, पंचकन्यांच्या नादी लागला. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचकन्याच्या या वासनेच्या आहारी गेला, वेश्येच्या नादी लागला. या पंचकन्या याची संपत्ती हडप करण्यासाठी याच्या घरामध्ये घुसल्या. आणि या पंचकन्यांनी एक दिवस असा सूड रचला की याच्याकडली प्रॉपर्टी आपण गडप करायची, प्रॉपर्टी आपण हिसकावून घ्यायची. आणि जर यानं आपल्याला याची प्रॉपर्टी दिली नाही तर याला खूप मारायचं, मारून टाकायचं, असा कट त्या पंचकन्यांनी रचला. त्या पंचकन्याने या धुंदुकारीला खाटाला बांधलं. जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली. त्याच्या तोंडामध्ये जळती निखारी टाकली. अनेक प्रकाराने त्याचा मृत्यू कसा होईल एवढी भयानक अशी मृत्यूदंड त्या धुंदुकारीला दिला. बऱ्याच लोकांना वाटतं मी पाप करतो पण माझं पाप बघायला कोणी नाही. परंतु तुका म्हणे तुझं सोडविन कोण, सोडवणारा तोच आहे ना. मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान. बाल न बाका होता उसका रक्षक दयाने दान. आपण म्हणतो धर्म नाही, नीती नाही, असं म्हणता येणार नाही. जो नीतीने सत्याला नेहमी त्रास आहे पण विजयी मात्र निश्चित है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. कदाचित एक वेळ खायला नसू द्या, एक वेळ तर मिळतंय ना. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. जो मुश्किल में घबराए उसे इंसान कहते हैं. जिनके काम जो आए उसे इंसान कहते हैं.
है कभी दुख है इसी का नाम जीवन है. कधी कधी आता देवानं जर सगळंच आपल्याला सुख दिलं असतं तर कथा कीर्तन हे कशासाठी ऐकलं असतं आपण. निदान कथेसाठी आपण येतो थोडंफार दुःख आहे म्हणूनच ना. कुंतीला देवाने विचारलं तुला काय पाहिजे. तिनं देवाला सांगितलं मला सगळं दुःख द्या, खूप दुःख द्या. आपल्याला जर सांगितलं म्हटलंच देव तर प्रसन्न होणार नाही, पण झालंच तर काय मागू सांगता येत नाही. मागण्याच्या बाबतीत सगळ्यात अग्रेसर आपणच आहेत. तिला विचारलं देवाने तुला काय मागायचं. तिनं सांगितलं मला क्षणाक्षणाला दुःख दे. हे मागणं तू का मागतेस. त्यावेळेला तिनं उत्तर दिलं की ज्या ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये तू दुःख देशील त्या वेळेला मला तुझी आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण दुःखामध्ये माणसाला देव लवकर आठवतो. कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है. कभी सुख है कभी दुख है इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कधी सुखही आहे आणि कधी सुख दुःखही आहे, पण याला सामोरं जावं लागतं नाही का. न घबराये. रस्त्याने जाताना गतिरोधक आणि मानवी जीवनात विरोधक असलेच पाहिजे. तोपर्यंत माणसाची प्रगती तरी कशी होणार. लोक आपल्याला जर चांगलेच म्हणत गेले तर कधी कधी आपल्याला वाटतं माझ्यासारखा चांगला मीच आहे. लोकांनी कधीतरी आपल्याला वाईटही म्हटलं पाहिजे. तोपर्यंत आपले चांगले दिवस येत नाही. आपला विषय विषयांतरामध्ये गेला की पंचकन्याच्या नादी लागून संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. धुंदुकारीला या पंचकन्याने कर्कचून बांधलंय, मुखामध्ये निखारे टाकलेत. एवढा भयानक असा मृत्यूदंड या धुंदुकारीला त्या पंचकन्याने दिला. शब्द स्पर्श रूप रसगंध पंचकन्या त्या आहेत. आणि धुंदुकारी त्या ठिकाणी मृत पावला. सगळं काही जेवढं धन दौलत इस्टेट जी काही प्रॉपर्टी होती सगळं घेऊन त्या पळून गेल्या, निघून गेल्या. गोकर्ण जेव्हा धुंदुकारी आपल्या आई वडिलांचाही विचार करत नाही, कोणाचाही विचार करत नाही, स्वतःच्या मस्तीमध्ये तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी सदा मुसमुशी धुळी जैसा. धुळीसारखं जीवन जगत असताना गोकर्णाने घर सोडलं होतं, तीर्थयात्रेला निघून गेलेला होता. आणि त्या तीर्थयात्रेमध्ये गोकर्ण महाराजांना कळालं की आपला बंधू म्हणजे धुंदुकारी त्याला या पंचकन्याने मारलंय, तो मृत झालाय. त्याच्या प्रित्यर्थ पिंडदान कुणी केलं नाही, म्हणून ते पिंडदान गोकर्ण प्रभूने गयेला जाऊन केलं. तीर्थयात्रा करत करत गोकर्ण महाराज आपल्या स्वस निवासस्थानी येतात. आणि तिथं आल्यानंतर मध्यरात्रीची वेळ आहे, 1:30-2 वाजेच्या सुमारास एक भूत पिशाच गोकर्णला त्रास देऊ लागलाय. गोकर्ण प्रभू विचार करतात कोण असावा, कारण मी तर माझ्या भावाचं पिंडदान गयेला जाऊन केलेलं आहे. पुन्हा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये धुंदुकारी आपल्या भावाशी संवाद साधतो की दादा, तुला जो भास होतो आहे, ज्या भूत पिशाच योनीचा भास होत आहे, वेगवेगळे आवाज या ठिकाणी येत आहेत ना, हा दुसरा कोणी नसून मी तुझा भाऊ आहे, धुंदुकारी. माझा उद्धार कर.
माझं भूत पिशाच योनीमध्ये पदार्पण झालेले, माझा उद्धार कर, मला भागवत कथा श्रवण कर. आणि अशा वेळेला दुसरा दिवस उगवला आणि दुसऱ्या दिवशी गोकर्ण प्रभू सकाळी सकाळी सुंदर अशी स्नान संध्या झाली आणि सगळे काही पूजा अर्चा झाली. सगळं झाल्यानंतर गोकर्ण प्रभू त्या ठिकाणी भागवत कथेला आरंभ करतात. भागवत कथा सांगू लागतात. त्यावेळेला ती भागवत कथा ऐकण्यासाठी अनेक ऋषी मुनी साधू संत महात्मे त्या ठिकाणी येतात. धुंदुकारीही त्या ठिकाणी येतो, परंतु मनुष्य रूपामध्ये नसल्यामुळे, भूत पिशाच योनीमध्ये असल्यामुळं त्याच कथेच्या समोर वेळू म्हणजे बांबू ठेवलेला होता, वेळू ठेवलेला होता, 7 गाठीचा वेळू. आणि त्या 7 गाठीच्या वेळूमध्ये जाऊन हा धुंदुकारी त्या ठिकाणी बसतो आहे. पहिल्या दिवसाची कथा संपली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा सुटली, या धुंदुकारीने ऐकली, दुसरी गाठ सुटली. असं करते करते 7 दिवस 7 कथा या भूत पिशाचाने श्रवण केल्या. आणि 7 दिवसामध्ये बांबूला 7 गाठी होत्या, त्या 7ही गाठी त्या ठिकाणी निष्ठून गेल्या, फुटून गेल्या, नष्ट झाल्या. आणि मग हा धुंदुकारी सुंदर मनुष्य रूपामध्ये गोकर्ण प्रभूंच्या समोर येऊन उभा राहिला. स्वर्गातून पुष्पक विमान त्यांच्यासाठी आलं आणि त्या विमानामध्ये बसून धुंदुकारी स्वर्गारोहणासाठी निघून गेला. अशी ही भागवत कथा खऱ्या अर्थाने तुम्ही विचार केला की भक्तीची 2 मुलं, ज्ञान वैराग्य, जी अतिशय क्रूश झालेली, रद्द झालेली, जर्जर झालेली मुलं ज्या भागवत कथेमुळं मनुष्य रूपामध्ये येऊ शकले, तरुण झाले. हे आम्ही अगदी साधं गणित वाचलं होतं, परंतु भूत पिशाच योनी याला आपणही घाबरतो. आमोशा आली म्हणजे नाही का, माणसं घाबरतात ना की तिथे अंधारामध्ये आमोशाच्या दिवशी भूत निघतं, आपण घाबरतो की नाही. आमोशा ही आपण वाईट बनवली आहे, ती वाईट नाही आहे. तो एक दिवसच आहे, ठरवलेला दिवस आहे. बऱ्याचदा लोक प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पाहतात, लग्नाला मुहूर्त पाहतात, घर बांधायला मुहूर्त पाहतात, गाडी घ्यायला मुहूर्त पाहतात, प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पाहतो आपण. परंतु जन्म आणि मरण या 2 गोष्टीला आतापर्यंत कोणीच मुहूर्त पाहिला नाही. नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलेले. काळ न पाहे हाट, काळ न पाहे घाट, काळ न पाहे अवस, काळ न पाहे दिवस. काळ हाट बघत नाही, काळ घाट बघत नाही, काळ आवस म्हणजे आमोस्या पाहत नाही. कधी कधी असं होतं, एखादा चांगलं काम करणारा माणूस आमोश्याच्या दिवशी मरण पावला तर टोवाळखोर लोक म्हणतात करून करून भागला, शेवटी आमोशालाच गेला. कधी कधी असंही होतं, वाईट कृत्य करणारा माणूस सोमवारच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी मरण पावतो, मग काय तो भाग्यवान म्हणायचा का? मृत्यू हा अटळ आहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, वाटयाची पाहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, वाटयाची पाहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, वाटयाची पाहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, वाटयाची पाहे.
परिचिता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर परिचिता घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश शेवट तो आम्हा बहु गोड व्हावा याचा विचार करणारी संत आहे आणि म्हणून भागवत कथेचं महात्म्य इतकं सुंदर आहे की या भागवत कथेच्या श्रवणाने ज्या सप्तगाठी आहे ज्या सप्तगाठी कोणत्या तर काम क्रोध लोभ मद मत्सर हिंसा आणि वासना या सप्तगाठी आणि या सप्तगाठीतून मुक्त झालेला हा जीवात्मा आणि म्हणून आज या ठिकाणी भागवताचं महात्म्य समाप्त झालं. आपण प्रथम स्कंदाकडे पदार्पण करत आहोत. प्रथम स्कंदामध्ये भागवतातला पहिला अग्रगण्य मानले गेलेला श्लोक जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश् चर्थिष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महुदाय अधिकवये मुह्यन्ति यसूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र तिसर्गो मृषा धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. प्रथम स्कंदामध्ये व्यास भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितलेले. त्यातले काही अवतार कर्मयोगी आहे, काही अवतार ज्ञानयोगी आहे, काही अवतार भक्तियोगी आहे. आपल्याकडे 10 अवतार आपण महत्वाचे मानतो. मत्स्य कस्य वराह कृष्ण रामकृष्ण बौद्ध कलंकी की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. 10 अवतार महत्वाचे. त्यातले 24 अवतार व्यास भगवंतांनी भगवंताचे सांगितलेले. सनकादिक वराह नारद नर नारायण त्याच प्रकारे कपिल मुनी दत्तात्रय यज्ञ भगवान ऋषभदेव पृथ्वी मत्स्य अवतार कुर्म अवतार धन्वंतरिका मोहिनी अवतार नृसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार व्यास अवतार राम अवतार बलदेव अवतार श्रीकृष्ण अवतार हरि अवतार हंस अवतार बुद्ध अवतार आणि कलंकी अवतार. कारण अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार आहे त्याचे. देवी भागवतामध्ये असा विषय आलेला आहे की देवी भागवतामध्ये ज्या वेळेला ब्रह्मदेवांना वाटलं की माझ्यासारखं मीच आहे, मी या सृष्टीचा निर्माण करणार आहे. भगवान महाविष्णूला वाटलं की माझ्यासारखा मीच आहे, मी या सृष्टीला सांभाळणार आहे. आणि भगवान भोलेनाथांना वाटलं मी या सृष्टीचा सहार करणार आहे, माझ्यासारखा मीच आहे. पण त्या ठिकाणी एक देवी निर्माण झाली. त्या देवीने या तिन्ही देवांना सांगितलं या सर्वाची निर्मिती सृष्टी निर्माण करणारी एक आदिमाया शक्ती आहे. सुमन सुवंदित सुंदर माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण मंडित मोक्ष प्रदायिनी मंडन वाचिनी वेदनुते पंकजवासिनी दिवस पूजित सद्गुण वर्षिणी शांतियुते. जय जय हे मधुसूदन कामिनी आद्य लक्ष्मी तो पाले माम धिमि 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 हुम हुम नादस पूर्णमये धुम 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 शंखनि वाद्य सुवासिते वेद पुराण इतिहास सगर्जित वैदिक मार्ग सुदर्शयुते. जय जय हे मधुसूदन कामिनी आद्य लक्ष्मी तो पाले माम आद्य लक्ष्मी तो पाले माम आद्य लक्ष्मी तो पाले माम. जिनं महिषासुरासारख्या दैत्याचा वध केला तेव्हा ती कालिका बनली. अशी अनंत रूप स्वरूप आहे तिचे.
आणि मग या तीनही देवांना तर तिला सांगायचंय या सर्वांची निर्मिती करणारी एक आदिमाया शक्ती आहे. ब्रह्मदेवाने पुढे पाहिलं, तिला अशा लोकांमध्ये यांना नेलं की तिथे ब्रह्मदेवाने पुढे पाहिलं की त्यांच्यासारखे अनंत ब्रह्मदेव दिसायचे. भगवान महाविष्णूने सुद्धा समोर बघितलं की त्यांच्यासारखे अनंत महाविष्णू दिसायचे. आणि भगवान भोलेनाथाने पुढे पाहिलं की त्यांच्यासारखे अनंत भोलेनाथ दिसायचे. म्हणून अनंत अवतार. आणि त्याचा पुरावा आहे बरं की हरी हा बालक नंदा घरी, नाही का, बालक नंदा घरी का, याचे अनंत अवतार आहेत. आणि अशा अवताराच्या राशी 8 अवतार कर्मयोगी, 8 अवतार ज्ञानयोगी आणि 8 अवतार भक्तियोगी आहेत. 24 अवतार भगवान परमात्म्याचे व्यास भगवान परमात्म्याने भागवत कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. जो धर्माने नीतीने चारित्र्य संपन्न जीवन जगतो त्याला या मृत्यूलोकामध्ये नक्कीच मान आहे, सन्मान आहे. त्याच्या परीक्षा महान असतात, परीक्षा भरपूर मोठ्या असतात. ज्या वेळेला काम्यक वनामध्ये पांडव वनवासाला असताना पांडवांनी सूर्यनारायणाची उपासना केली. आदित्यस्य नमस्कारे एक कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. आम्ही श्रीमंत व्हावा म्हणून नाही, आलेल्या अतिथीला विनमुख जाऊ देऊ शकत नाही, फक्त त्याच्यासाठी दारिद्र्यम नोपजायते प्रार्थना केली भगवान सूर्यनारायणाचे. आणि भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सूर्यनारायणाने धर्मराजाला अर्थात पांडवाला द्रौपदीला दिनविशेष नावाची थाळी दिली. त्या थाळीचं वैशिष्ट्य असं होतं, दिवस उगवल्यापासून तर दिवस मावळेपर्यंत मागाल ते अन्न तयार व्हायचं, मागाल ते अन्न. आणि आलेला अतिथी दारातून विनमुख जात नव्हता, एवढी महत्व त्या थाळीचं होतं. पण इकडे दुर्योधन वाईट कपटी विचाराचा, कपटी भावनेचा, त्याने दुर्वास मुनींना सांगितलं म्हणे जा, पण सकाळपासून तर संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत जायचं नाही. दिवस मावळल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवसाचा प्रहर रात्री 12च्या नंतर सुरू होतो. रात्री 12च्या नंतर जायचं आणि 5ही पांडवाकडे इच्छा भोजन मागायचं. इच्छा भोजन मागण्यासाठी दुर्वास मुनी एकटे गेले नाही, 60,000 शिष्य घेऊन गेले बरोबर संगतीला. या 60,000 शिष्यांना रात्री 12 वाजेच्या सुमारास दुर्वास मुनी घेऊन जातात पांडवाकडे वनवासामध्ये. दरवाजा ठोकवला, धर्मराजाने दरवाजा उघडला. पाहतात दुर्वास मुनी साष्टांग हे करी दंडवत श्री संतांच्या माथा चरणावरी. साष्टांग दंडवत घातलं. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न केला काय सेवा करू आपली मी. दुर्वास मुनींनी सांगितलं खूप भूक लागलेली आहे, इच्छा भोजन पाहिजे, नुसतं भोजन नाही तर इच्छा भोजन पाहिजे. धर्मराजांना प्रश्न पडला तर आपण तर थाळी तर धुवून ठेवलेली आहे, दिवस मावळल्यानंतर थाळीतनं काहीच निर्माण होत नाही. एवढ्या अरण्यामध्ये, एवढ्या जंगलामध्ये, वनवासामध्ये कुठून दुर्वास मुनींना आपण अन्न पुरवायचं. परंतु द्रौपदीकडे धर्मराज आले आणि द्रौपदीला सांगितलं द्रौपदी, दुर्वास मुनी इच्छा भोजन मागण्यासाठी आले, पण एकटे आले नाही तर 60,000 शिष्यांना सोबतीला घेऊन आले, काय करू सांग. द्रौपदी म्हटले काही काळजी करू नका, आपला भगवंत कशासाठी आहे, ज्याचा सका हरी त्यावरी अवघे विश्व कृपा करी. जा दुर्वास मुनींना सांगा रात्रीची दुसरा प्रहर सुरू झालेला आहे, दुसऱ्या दिवसाचा प्रहर चालू झालाय. दुर्वास मुनींना सांगा तुम्ही स्नान संध्या करून या, काय करायचं ते आपण बघू. दुर्वास मुनी आपल्या 60,000 शिष्यांना घेऊन सायं अनेक संध्याकाळी दुसऱ्या दिवसाच्या प्रहराला म्हणजे स्नान करण्यासाठी जातात. इकडे 5ही पांडव आणि द्रौपदी भगवान परमात्म्याचा धावा करत आहेत. देवा
अनेक संकटामधून तू वाचवलंस. आता ही एक फार मोठं संकट आहे, धर्म संकट आहे आणि याच्यातून वाचवणारा तूच आहेस. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियेला. दीनानाथ प्रीदा सांभाळी आपुले. देवा आता तूच याच्यातून वाचवणार आहे. आणि मग भगवान परमात्मा प्रसन्न झाले. दुर्वास मुनींना विचारलं होतं काय भोजन पाहिजे तुम्हाला. सगळं भोजन त्या ठिकाणी बासुंदी, लाडू, बर्फी, जिलेबी काय असेल ते पदार्थ तेवढे तयार झाले. दुर्वास मुनी 60,000 शिष्यांना घेऊन नाही का स्नान करून आले. पाहतात तर 5 पक्वानाचे भोग आहेत. आता वास्तविकता यांच्या पोटात भुकाच नव्हत्या, पण परीक्षा घ्यायची. भीमदादा फार नगट आणि मग वाढायला भीम गेले. म्हटले कसे खात नाही त्यांच्याकडे पाहतोच. सगळ्यांची ताटं वाढली. 60,000 शिष्याचे दुर्वास मुनीचं ताट वाढलं. प्रत्येकाच्या ताटामध्ये 5 पक्वानाचे भोग पाहिजे ते ठेवलं. खाता खाता नरड्यापर्यंत आलं. भीमदादा शेवट घेऊन आले. म्हटले आता जिलेबी घ्या. जिलेबी काय म्हटलं आता गळ्यापर्यंत आले, आता जिलेबी काय नाक्यात घालायची का. एवढं भोजन दिलं, उलटी होईपर्यंत भोजन दिलं. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की ज्याच्यावर कृपा भगवान परमात्म्याची आहे, कृष्ण कन्हाची आहे ना, त्याला घाबरण्याची गरज नाही. पण नुसतं दुःखामध्ये देवाला आठवू नका. कधीतरी सुख असेल, कधीतरी तुम्ही आनंदी असाल, कशाची आवश्यकताही जरी तुम्हाला नसेल, पण त्यावेळेला मात्र तुम्ही त्या देवाला विसरू नका. आणि जेव्हा तुम्ही सुखामध्ये देवाची आठवण कराल त्यावेळेला दुःखामध्ये तो तुमची साथ सोडणार नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा आली आघात निवाराया, आली आघात निवाराया, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 राहे सांभाळीत. सियाबल रामचंद्र की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. कुठलंही मोठं संकट असेल, या संकटातून तारणारा तो भगवान परमात्मा आहे. नारद महर्षी सांगतात की स्वतःचं जीवन चरित्र नारद महर्षी सांगतायत, माझ्या जीवनामध्ये मला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, परंतु भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी दर्शनाची भीक भागवा, चकोरीचा चकोर पाहू द्या. त्यावेळेला नारद महर्षी सांगतात, माझी आई आणि मी एका सावकाराकडे कामाला होतो आणि त्या सावकाराकडे कामाला असताना त्या सावकाराकडे काही संत मंडळी काही दिवसाच्या मुक्कामासाठी आले.
इतकं सुंदर भजन कीर्तन प्रवचन नामस्मरण ते करायचे. जवळजवळ 4 महिने त्या सावकाराकडे ते संत मंडळी राहिली. मला रोज त्यांचा लळा लागलेला होता. भजन करताना त्यांच्या सोबत, जेवण करताना त्यांच्या सोबत, काही चर्चा करताना त्यांच्या सोबत, की एक संगतीनं माणूस घडतो आणि संगतीनं माणूस बिघडतो. आम्ही घडलो तुम्ही घडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, हा संगतीचा गुणधर्म आहे. म्हणून अमृतदास स्वामी खूप सुंदर गोडवरण करतात. संत पदाची जोड देहरी, संत पदाची जोड देहरी, संत पदाची जोड देहरी, संत पदाची जोड. समागमी आत्महिताच्या, संत समागमी आत्महिताच्या, सुंदर भोगवे मोड देहरी, संत पदाची जोड देहरी, संत पदाची जोड देहरी, संत पदाची जोड देहरी, संत पदाची स्वामी फार गोड सांगतात. संत समागमी आत्महिताचा, सुंदर भोगवे मूड देहरी, संत पदाची जोड. संत समागमी आत्महिताचा, अमृत म्हणी रे हरिभक्तांचा, शेवट करीसी गोड देहरी, संत पदाची जोड. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. माऊली ज्ञानोबराय सांगता, संतांची संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथे. मला लळा लागला त्या संतांचा आणि मी त्यांच्या 4 महिन्याचा मुक्काम संपल्यानंतर जेव्हा ते जायला निघाले ना, त्यांच्या मागे लागलो. लहान लेकरू कसं, आई वडील कुठं गावाला चालले तर पटकन ते पदर धरूनच राहतं, मलाही यायचं तुमच्या बरोबर. किंवा घरी एखादा पाहुणा आला आणि तो चल म्हटला तर त्याला कळत नाही की आपण कुठं जायचंय, काय कोणासोबत जावं. ते त्यांच्याही पाठीमागे लागतं का, त्याचा लळा लागतो. तसं त्या संत महात्म्यांचा लळा मला लागला आणि मी जेव्हा ते परतीच्या प्रवासाला निघाले त्यांच्या पाठीमागे लागलो. पण त्या संत महात्म्याने मला समजावून सांगितलं की तुझी आई एकटी आहेस आणि तू जर आमच्या सोबत आला तर तुझ्या आईचं सर्वस्व तू आहेस. त्याचं सांभाळ, आईचा सांभाळ कोणी करायचा, अगोदर आईचा सांभाळ कर. जेव्हा आईची संपूर्ण सेवा तुझ्या हातून होईल नंतर तू मग संत महात्म्यांच्या सोबतीला तुला जायचं तिथं जाऊ शकतोस. ती संत मंडळी निघून गेली. खूप दुःख अंतकरणाला झालं होतं. तो विरह सहन होत नव्हता. ती संत गेल्यानंतर जणू काही हुरहुर लागलेली होती. परंतु कसं तरी आयुष्य काढत होतो, आईसाठी जीवन जगत होतो. दुर्दैवी झालं काय, माझ्या आईला साप चावला आणि त्या सर्पदंशाने माझी आई त्या ठिकाणी मरण पावली. काही दिवसामध्ये माझी आई मरण पावल्यानंतर
मग मला साधूने त्या संत महात्म्याने केलेला उपदेश आठवला आणि मग मी भ्रमर करत करत भगवत प्राप्तीसाठी भगवंताच्या दर्शनासाठी फिरू लागलो. तिथे मला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं आणि मग माझा मृत्यू झाला, माझा पुनर्जन्म झाला. पुन्हा मी जन्माला आलो आणि पुन्हा जन्माला आल्यानंतर मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आल्यानंतर मला राधिका मैयाची भेट झाली आणि राधिका मैयाने मला भगवंताचं दर्शन घडून आणलं. जेव्हा मी राधिका मैयासोबत भगवंताच्या दर्शनासाठी गेलो तर तिथे गेल्यानंतर मला भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि प्रसाद म्हणून माझ्या सोबतीला काय दिला? विना दिला. तिरत्री त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा मुखी नाम. आणि तो विना घेऊन आजही आपण पाहतो की नारद महर्षींचं दर्शन, नारद महर्षींचं प्रत्येक वर्णन हे गळ्यामध्ये विना परिधान करू नये. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आपला महत्वाचा विषय आहे. नारद महर्षींचा पुनर्जन्म झाला. नारद महर्षींना राधिका मैयाची भेट झाली. राधिका मैयाची भेट झाल्यानंतर संत संगतीने थोर लाभ झाला. संतांची संगती मनोमार्ग गती आणि तिथे भगवान परमात्म्याचं दर्शन राधिका मैयाने घडून दिलं. भगवंताचं दर्शन झालं, विना प्रसाद मिळाला आणि तो विना घेऊन नारद महर्षी संपूर्ण ब्रह्मलोक तिथे भजन करतायत आणि संपूर्ण त्रिभुवनामध्ये भगवंताच्या नामाचा जप करतायत. नारायण श्रीमन नारायण म्हणतायत. याच्या पुढे गेल्यानंतर राजा परीक्षितीची कथा आलेली आहे. प्रथम स्कंदामध्ये ज्यावेळेला कौरव पांडवाचं युद्ध झालं, या युद्धामध्ये कौरवाकडलं एकही शिल्लक राहिलं नाही. पांडवांना काही देखील झालं नाही. त्यावेळेला अश्वत्थाम्यानं गाठ मारले. म्हटला कौरवांचा सगळा वंश नाहीसा केला, उद्ध्वंस केला. पांडवांकडली दुश्मनी अश्वत्थाम्याने लक्षात ठेवली आणि रात्री 12 वाजेच्या सुमाराला अश्वत्थामा पांडवांना मारण्यासाठी निघाला. देवाला कळालं, कारण ज्यानं चोच दिली त्यानं चारा दिला, ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देव संस्थापिले, त्याला काय कळू शकत नाही. आणि त्यांनी पांडवांना आशीर्वाद दिलेला होता की तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही.
भगवंताला कळून चुकलं की आता अश्वत्थामा जाणार आहे आणि अश्वत्थामा पाचही पांडवांना मारून त्यांचं शिर घेणार आहे, शिरच्छेद करणार आहे. देव अश्वत्थाम्याच्या अगोदर जाऊन पोहोचतात. तंबूच्या बाहेरून हाक मारतायत धर्मराजाला आणि सांगतायत माझं महत्वाचं काम आहे, थोड्या वेळासाठी माझ्या सोबतीला चला. धर्मराज म्हणतात देवा, अरे तुला वेळ प्रसंग काही माहिती की नाही? रात्रीचे 12-1 वाजेची वेळ आहे आणि या 1 वाजेला काय काम निघालं? अरे म्हणे चला तर. पाचही पांडवांना घेऊन देव दूर गेले निघून थोड्या वेळासाठी. द्रौपदीची 5 मुलं तिथं झोपलेली आहे. अश्वत्थाम्या आला आणि येता क्षणी अश्वत्थाम्याने धाड धाड 5ही मुलांचे शिर उडवले. पांडव समजून पांडवांची 5 मुलं, या 5ही मुलांचा उध्वंस केला, 5ही मुलांचे शिरच्छेद केले, मारून टाकलं त्यांना आणि त्यांचे शिर घेऊन गेला. तंबू मधून रक्ताचा पूर वाहत आहे. द्रौपदी रडते आहे. आपला एक मुलगा जर मरण पावला तर किती दुःख होतं. एक मुलगा जर आपल्या जवळ नसला तर किती भयानक असं दुःख होतं. तो नसला तरी दुःख होतं. तो जर आपल्या आयुष्यातून कायमचा गेला तर किती दुःख होतं. जिची 5 मुलं मरण पावली होती. एकाच वेळेला दुश्मनानं येऊन 5ही मुलांना शिरच्छेद केलेला होता. किती दुःख असेल ते. एकटी पडलेली द्रौपदी. आणि मग अश्वत्थामा निघून गेला. भगवान परमात्मा 5ही पांडवांना सांगतात आपलं काम झालं, चला. पुन्हा परत तंबूकडे येत आहेत आणि तंबू जवळ आल्यानंतर रक्ताचा पाठ वाहत होता. पाहतात तर खूप दुःख झालं 5ही पांडवांना. कारण आज मृत्यू होता तो 5 पांडवाचा, पण मृत्यू झाला, संपूर्ण कुळ नष्ट झालं. 5ही पांडवांची 5ही मुलं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये द्रौपदीची अवस्था फार बिकट झालेली होती. रडत होती द्रौपदी. आणि या द्रौपदीच्या समोर उभा राहून अर्जुन, धर्मराज द्रौपदीला विनंती करत होते, द्रौपदी, कुणी मारलं असेल आपल्या मुलांना? नाव सांग मला फक्त. रडत्या अवस्थेमध्ये द्रौपदी आपल्या पतीला सांगते की आपल्या मुलांना मारणारा दुसरा कोणी नसून अश्वत्थामा आहे. धावत जाता धर्मराज आणि द्रौपदीच्या समोर अश्वत्थाम्याला आणून उभं करतात आणि द्रौपदीला सांगताय, द्रौपदी, विचारताय, द्रौपदी सांग, तू सांगशील ती शिक्षा याला करतो, तू सांग फक्त, यांची शिर उडू? अश्वत्थाम्याचा शिरच्छेद करू का? अश्वत्थाम्याच्या खांडोळ्या करू का? याचे तुकडे तुकडे करू का? काय शिक्षा करू सांग? रडत्या अवस्थेमध्ये असणारी, जिची 5 मुलं मरण पावलेली जी द्रौपदी आहे, तिनं आपले आसू पुसले, तंबूच्या बाहेर निघाले आणि भगवान परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाली आणि परमात्म्याला विनंती करते, परमात्मा, माझ्या 5ही पतींना भयानक असं दुःख झालंय. त्याही पेक्षा जिच्या उदरातला मुलगा एक गेला तर दुःख किती होतं, जिची 5 मुलं गेली, मला दुःख झालं. पण एक सांगू का, आता यातला एकही ऐकणार नाही. अश्वत्थाम्याला त्यांनी पकडून आणलंय, विचारतायत मला काय शिक्षा द्यायची. म्हणून देवा, माझे 5 पती आता दुसरं कुणाचं ऐकणार नाही. माझे 5 पती आता ऐकायचंच असेल तर ते फक्त तुमचं ऐकतील. काय सांगू द्रौपदी त्यांना? काही नाही. त्यांना एकच सांगा, या अश्वत्थाम्याला मारू नका, मारू नका, त्याला सोडा. देव म्हणतात, वेळ लागलं द्रौपदी तुला? काय बोलतेस तू? अगं तुझी मुलं मारलेत त्याने आणि त्याच्यासाठी तू असं बोलतेस, असं मागतेस, त्याला जीवनदान मागतेस? नाही देवा, सांगा ना तुम्ही, सांगा ना तुम्ही त्यांना मारू नका, त्यांना जीवनदान द्या.
का बरं जीवनदान मागतेस द्रौपदी? सांगू देवा. हा यांचा गुरुपुत्र आहे म्हणून त्याला मारायचं नाही. दुसरं कारण, हा ब्राह्मण पुत्र आहे म्हणून याला मारायचं नाही. आणि तिसरं कारण, हा याच्या आईला गौतमीला एकटाच आहे. अश्वत्थामा हा त्याच्या आईला एकटाच आहे, गौतमीला एकटाच आहे. जाऊ द्या ना, माझी मुलं 5 मुलं जरी मला सोडून गेली असेल, परंतु ती गौतमी विधवा आहे. जर कदाचित तिचा एकुलता एक मुलगा अश्वत्थामा जर तिला सोडून गेला तर आयुष्यभर एकटी पडेल ती. आणि एकट्या स्त्रीचं जगणं कसं असतं हे खरा अभ्यास आहे की समाज तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. लोक तिच्याकडे वेगळ्या भावनेनं बघतात. कोणी हिणवतात, कोणी दुःख देतं. मानसिक छळ होतो तिचा, शारीरिक छळ होतो तिचा. तिला गौतमी विधवा आहे आणि जर ती विधवा असूनही तिचा मुलगा जर तिच्यापासून आपण हिरवून घेतला तर ती आपल्याला खूप शाप देईल ना. म्हणून हे शापित जीवन मला जगायचं नाही. त्याला जीवन दान द्या, त्याला अभय द्या, त्याच्या आईसाठी त्याला अभय द्या. कारण माझं दुःख मी कसं बस सहन करेल. जरी 5 मुलं मला सोडून गेली पण 5 पती तर माझे जिवंत आहेत ना. या 5 पतीकडे बघून मी माझं जीवन कसं तरी जगेल, कसं तरी पहिलं तिराला नेईल. पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं अंतकरण जर जाणू शकत नसेल तर तिला स्त्री तरी कसं म्हणावं. तिनं जर तिच्या भावना जर जपल्या नाही, तिनं जर तिच्या भावनेचा विचार केला नाही तर तिला स्त्री जीवन तरी कसं म्हणावं. म्हणून त्याला अभय द्या. आणि त्यावेळेला त्या अश्वत्थाम्याला अभय दान देण्यात आलं, सोडून दिलं. पण अश्वत्थाम्या मात्र अजूनही विसरलेला नव्हता. त्याच्या डोक्यामध्ये एकच खटका होता की पांडवाच्या कुळाचा नाश करायचा, कुळ नष्ट करायचं. इकडे पांडव सुखी झाले म्हणून देवाने निरोप घेतला आणि द्वारकेला निघून गेले. पण अश्वत्थाम्याचं लक्ष आता उत्तरेच्या गर्भाकडे गेलंय, म्हणजे पांडवांची सून उत्तरा. आणि या उत्तरेच्या गर्भाकडे या अश्वत्थाम्याचं लक्ष गेलं आणि त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेच्या गर्भामध्ये ती उत्तरा तरफडू लागते. आतला गर्भ जळू लागला. त्याच्या यातना या उत्तरेला होत आहेत. आणि उत्तरा भगवान परमात्म्याचा धावा करते, हे देवा कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. आता तूच आहेस, तूच माझा सांगाती, तूच माझा मैत्र, तूच आहे कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कोठे गुंतला द्वारके चराया, कोठे गुंतला गुंतला श्री
निवासी द्वारकेच्या राया, वेळ का सख्या लाविला, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. भगवान परमात्माचा धावा केल्यानंतर भगवान परमात्मा येतात आणि उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करतात. काही कालखंडामध्ये, काही कालावधीमध्ये उत्तरा एका सुंदर अशा गोंडस बाळाला जन्म देते आणि जन्म होता क्षणी ते सगळ्याचं परीक्षण करू लागतं, निरीक्षण करू लागतं. म्हणून त्याचं नाव परीक्षित असं ठेवण्यात येते. गोपाल कृष्ण भगवान की परीक्षिती राजा हळूहळू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागतात आणि हळूहळू मोठं होत गेल्यानंतर, तरुण झाल्यानंतर धर्मराजाने आपले राजपद परीक्षिती राजाच्या स्वाधीन केलं. हस्तिनापूरचं राजसिंहासन परीक्षित राजाला दिलं आणि स्वतः देहासकट स्वर्गारोहण केलं. परंतु जाताना धर्मराजाचा अंगठा खाली गळून पडला आणि देहासकट धर्मराजा स्वर्गारोहणाला जात आहे. अंगठा खाली गळून पडला म्हणजे आजही मृत्यूलोकामध्ये अंगठा एवढाच धर्म राहिलेला आहे, म्हणत नाही का फक्त. आणि ती शिक्षा का मिळाली होती? कारण एकदाच धर्मराजा खोटं बोलले होते. आपण दिवसातनं किती वेळा खोटं बोलतोय? नाही, दिवसातनं एकदा नाही, दिवसातनं असं किती वेळा खोटं बोलत असाल स्वार्थासाठी? निदान एकदा तरी नाही का, एकदा तरी खोटं बोलतो. धर्मराज संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाच खोटं बोलले होते आणि तेही देवानं सांगितलं म्हणून तरी अंगठा गळून पडला होता. म्हणजे शिक्षादंड किती असतो बघा, नरवा कुंजरवा, असं खोटं बोलले होते आणि ती शिक्षा अंगठा गळून पडला. म्हणून आजही मृत्यूलोकामध्ये या लोकामध्ये अंगठा इतका धर्म शिल्लक आहे. आणि हस्तिनापूरचं राजसिंहासन राजा परीक्षितीला मिळालं. राजा परीक्षिती राजा झालाय. परंतु एक वेळेला आपल्या आजोबांनी आपल्यासाठी काय ठेवलं म्हणून तिजोरी उघडली, तर त्या तिजोरीमध्ये एक हिरे माणिक मोत्यांचा चमचम करणारा मनमोहक असा मुकुट परीक्षित राजाने बघितला. आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये परीक्षित राजाने तो मुकुट आपल्या हातामध्ये घेतला आणि डोक्यामध्ये घालून बघितला. खूप छान वाटला दिसायला मनमोहक चमचम करणारा मुकुट. घातल्याबरोबर आणि तिने कमवलेलं धन हे कधीही चांगल्या मार्गाने जात नाही. भीमाने जरासंधाकडून जबरदस्तीने घेतलेला होता, भांडण करून घेतलेला होता आणि तिने कमवलेला होता. म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी न विप्रपादोदक कर्दमानी न वेदशास्त्र ध्वनिगर्जितानि स्वहा स्वदाकार विवर्जितानि स्मशानि तुल्यानि गृहाणि तानि न निर्मितकेन न दुष्टपूर्णा न श्रूयते हे ममय कुरुंगा तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. कधीही शिकारीला न जाणारा परीक्षिती राजा त्या दिवशी शिकारीला निघाला आणि जाता जाता अरण्यामध्ये एका ऋषीचं आश्रम लागलं. ते आश्रम होतं क्षमिक ऋषी. क्षमिक ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. तहान लागली म्हणून त्या क्षमिक ऋषींकडे पाणी मागितलं. परंतु तप करत असलेल्या क्षमिक ऋषींकडे पाणी मागितलं. विधी अवस्थेला प्राप्त झालेले होते क्षमिक ऋषी. असो ऐसा कोठे आठवाची नाही, देहीच विदेही भोगू दशा. विधी अवस्था प्राप्त झालेली होती. पाणी मागितलं, दिलं नाही. राग आला की मी एवढा मोठा राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे आणि राजा असून सुद्धा संपूर्ण प्रजा माझा ऐकते, अनेक साधू माझा ऐकू शकत नाही. रागाच्या भरामध्ये परीक्षिती राजाने जवळच मेलेला सर्प होता, तो मेलेला साप या राजा परीक्षितीने या क्षमिक ऋषींच्या गळ्यामध्ये आणून टाकला आणि निघून गेला रागारागाने. थोड्या वेळानं क्षमिक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी तिथे आला. त्याने पाहिलं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प घातलाय. वाईट वाटलं, माझ्या वडिलांचा तपभंग केला.
राग सहन झाला नाही, रागाच्या भरामध्ये शृंगी ऋषी शाप देतो आहे की ज्याने कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला असेल त्याचा मृत्यू 7 दिवसाच्या आत होईल आणि तोही तक्षक नागदंश करून होईल. भयंकर मोठा शाप परीक्षिती राजाला मिळाला. तुम्ही आम्ही कोण आहोत? आणि शाप भेटला, तक्षक नागदंश करणार आहे, 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे. शमीक ऋषी आपल्या मुलाला म्हणतात, का रे बाळा तू शाप कुणाला दिलास? ज्याने तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला ना बाबा, त्याला मी शाप दिलाय. मेलेला साप ज्याने तुमचा तपभंग ज्यानं केला त्याच्या गळ्यामध्ये मी साप घातला, त्याला मी शाप दिलाय. अरे ज्याला तू शाप दिलाय ना तो हस्तिनापूरचा राजा आहे, तो या प्रजेचं सर्वस्व आहे आणि त्याला शाप देतोस? नाही बाबा. म्हणतात ना की बात जुबान से, प्राण शरीर से और तीर कमान से कभी वापस ली जाती नहीं. बाबा एकदा वाणीतनं गेलेला शब्द हा पुन्हा परत पाठीमागे घेता येऊ शकत नाही. दिलेला शाप आहे. नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षीने परीक्षिती राजाला सांगितलं, परीक्षिती राजा, अरे आठवण कर, तुझ्या ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला ना, त्याने तुला शाप दिलाय, 7 दिवसाच्या आत तुझा मृत्यू होणार आहे. डोक्यातला मुकुट पटकन राजाने काढून बाजूला ठेवला, शुद्धीवर आला. आता नारद महर्षी, कशाने माझा उद्धार होईल? कायमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. तुम्ही संत जन आहात, सांगा ना यातून काय कशाने माझा उद्धार होईल? पण नारद महर्षी म्हणतात, नाही सांगू शकत, कारण याला पर्याय नाही. शेवटी परीक्षिती राजा जन्मेजय राजाकडे सर्व आपला कारभार सांभाळण्यासाठी देतात आपल्या मुलाकडे. आणि नदीच्या काठी एक तंबू ठोकून त्या ठिकाणी नामस्मरण करतात, तपस्या करतायत. अनेक ऋषी मुनी, अनेक साधू संत महात्मे परीक्षिती राजाला भेटण्यासाठी येतात. प्रत्येकाला परीक्षिती राजा विचारतायत की मला माझा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल? एका संताने सांगितलं की अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. अर्धा क्षण जर संतांची संगत झाली तरी तेने होय शांती महत पापा. तिथे खटवांग राजाचं उदाहरण दिलं. 1 तास उरला खटवांग राजासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. म्हणून शुक महामुनी आणि शुक महामुनींची भेट साधू संत महात्म्याने राजा परीक्षितीला घडून आणले. सांगितलं, शुक महामुनी मला भागवत ग्रंथ सांगा, कारण जेव्हा तुम्ही मला भागवत ग्रंथाचं श्रवण घडून आणाल त्यावेळेला माझा उद्धार होईल. शुकाचार्याने भागवत ग्रंथ सांगायला सुरुवात केली. आमच्या तुमच्या जीवनामध्ये येणारे 7च दिवस आहे, 8वा दिवस उगवणार नाही किंवा उगवलाही नाही. आजचा आहे शनिवार, उद्याचा आहे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, पुन्हा येणारा शनिवार आहे. जसं राजा परीक्षितीचा मृत्यू हा 7 दिवसामध्ये आहे, तसा तुमचा माझा मृत्यू सुद्धा या 7 दिवसामध्ये कुठल्या तरी एका वाराला होणार आहे. म्हणून असा घमंड करू नका, तिरस्काराने जीवन जगू नका, पापी जीवन जगू नका. कुणाच्या कष्टाचा मोबदला कष्टाचं हिरावून घेऊ नका, नीतीने जगा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर बन न सके भगवान, अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, तुम नहीं कभी हैवान बनो. बन न सके भगवान अगर तुम
सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खारा नमक न लगा देना। न किसी का बसा सके तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खारा नमक न लगा देना। दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते तो कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। एखादा कदाचित तुम्हाला चांगलं वागता आलं नाही तर वागू नका, पण जो वागतो त्याच्या वाटेमध्ये निदान काटे तरी टाकू नका। पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना। शापित जीवन कुणाचं जगू नका। एखाद्याकडनं तुम्ही उसने पैसे घेतले असतील ना, माणसाच्या जीवाचा देहाचा भरवसा नाही। आपल्याकडे आले ना तर त्या वेळेमध्ये ते टपकन त्याला परतून देऊन टाका, कारण ती पापाने कमवलेत। कुणाचा तरी शाप घेऊन आपण आपल्या जवळ ठेवलेत ना, ते शापित जीवन जगू नका। खऱ्या अर्थाने ही कथा आम्हाला मानवी जीवन चांगल्या दिशेनं जाण्याला प्रवृत्त करते। तुम्ही चांगलं कर्म करा, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर। जसं कर्म असेल तसं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळत असतं। राजा परीक्षितीने खऱ्या अर्थाने पाप केलं, शाप मिळाला आणि राजा परीक्षितीचा उद्धार केवळ भागवत कथेमुळे झाला। आणि म्हणून द्वितीय दिवसाची ही कथा राजा परीक्षितीची आणि प्रथम स्कंद या ठिकाणी संपत आहेत। याच ठिकाणी आपण आपल्या कथेला पूर्णविराम देत आहेत। पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
आरती करता सर्वांनी जागी बसा. सगळ्यांनी जागेवर उठून उभं राहा. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. मिटाने वाला है, पापों को मिटाने वाला है. हरि दर्शन कराने वाला है, हरि दर्शन कराने वाला है, हरि दर्शन कराने वाला है. ये दुख करनी, ये दुख हरणी, ये दुख करनी, ये दुख हरणी, मधुसूदन की आरती. पापियों को पाप से है तारती. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. बताने वाला है, सन्मार्ग बताने वाला है. ये मधुर बोल है, बाबा पंथ खोल है, सन्मार्ग बताने वाला है, सन्मार्ग बताने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है. श्री राम यही, घनश्याम यही, श्री राम यही, घनश्याम यही, प्रभु के महिमा की आरती. पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती.